नमस्कार मंडळी, मी पूनम, तुमची आजच्या व्हिडिओमधील व्हर्च्युअल टूर असिस्टंट. हो, व्हर्च्युअल टूर असिस्टंट. कारण की आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे थेट नागपूरला. नुकतेच 53वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन 2025-26 नागपूर येथे पार पडले. तर याच 5 दिवसीय राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा अहवाल आज आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हे प्रदर्शन श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती संचलित विज्ञान महाविद्यालय नागपूर येथे पार पडले. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक 28 जानेवारी 2026 ते 1 फेब्रुवारी 2026 या दरम्यान पार पडले. परंतु आपणा सर्वांना ज्ञात आहेच की अचानक विमान दुर्घटनेमध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री श्रीमान अजितदादा पवार अचानक विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू पावले. त्यामुळे सदरील राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन कुठल्याही प्रकारच्या मनोरंजनाशिवाय पार पडले. अतिशय शोकाकुल वातावरणामध्ये हे विज्ञान प्रदर्शनी पार पडले. सदरील व्हिडिओ निर्मिती व शब्द संकलन मी स्वतः श्रीमती चेडे पूनम गौतम, JIRT तंत्रप्रशाला वाशी, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव मी स्वतः केले आहे. सदरील विज्ञान प्रदर्शनामध्ये टीम धाराशिवने एकंदरीत कशी कामगिरी केली हे आपण पाहणार आहोत. आपल्या टीममधून सहभागी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य घेऊन सहभागी शिक्षक, तसेच धाराशिव जिल्हा विज्ञान मंडळाचे जिल्हाध्यक्ष व पर्यवेक्षक अशी संपूर्ण टीम नागपूर येथे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी रवाना झाली होती. सदरील कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात पुढील प्रमाणे आहे, ते आपण पाहून घेऊया. सदरील राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाला रवाना होत असताना आपल्या संपूर्ण धाराशिव टीमला आपल्या सर्वांचे लाडके देवगुडे सर व लाडके माळी सर यांनी सर्व सहभागी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक तसेच सहभागी शिक्षक, जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष तसेच जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे पर्यवेक्षक यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. संपूर्ण धाराशिव टीम आपली नेहमीच ऋणी राहील. आपल्या शुभेच्छांसाठी खूप खूप धन्यवाद.
आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे जिल्हाध्यक्ष श्रीमान स्वामी सर यांची तर हो घातलेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी परीक्षक म्हणून निवड झाली. सर्वप्रथम त्यांना खूप खूप अभिनंदन. व ती स्वतः आमच्यासोबत संपूर्ण राज्यस्तरीय प्रदर्शनामध्ये सोबत राहिले याचा आम्हा सर्वांना खूपच आनंद झाला. तसेच याच राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे श्रीमान पाटील सर यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती झाली. त्यांचे देखील संपूर्ण टीमच्या वतीने खूप खूप अभिनंदन. ते देखील संपूर्ण प्रदर्शनामध्ये आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या सोबत राहिले. आणि सर्वात खास बाब म्हणजे संपूर्ण धाराशिव टीमला एकत्रित करून सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा विडा घेतलेले आमचे मार्गदर्शक श्रीमान गुरव सर यांनी संपूर्ण ट्रिपचे योग्य नियोजन केले व एक 18 सीटर टेम्पो ट्रॅव्हलर बुक करून सर्व सहभागी विद्यार्थी, शिक्षक, जिल्हाध्यक्ष, पर्यवेक्षक यांना योग्य ते नियोजन देऊन संपूर्ण ट्रिप उमरगा ते नागपूर यशस्वी केली. सोबतच जिल्हास्तरीय निकाल जोडलेला आहे. गुरव सरांच्या नियोजित नियोजनाप्रमाणे आमची उमरगा ते नागपूर ट्रिप 27 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री साधारणपणे 11:40 सुरू झाले. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरांनी सुरुवातीच्या रीडिंगचा फोटो काढून घेतला. उमरगा, तुळजापूर, धाराशिव, येरमाळा, लातूर मार्गे आम्ही निघालो नागपूरला. दरम्यान लातूरला पोचताच स्वामी सरांच्या मिसेसने आम्हा सर्वांसाठी छान असा चहा बनवून आणला होता जेव्हा आम्ही त्यांना रिसीव्ह करायला गेलो. त्यानंतर पूर्ण प्रवासादरम्यान आम्ही सर्वांनी जे काही खाद्यपदार्थ आणले होते त्यावरच नाश्ता आणि जेवण करत करत आम्ही पोहोचलो नागपूरला. सायंकाळी साधारण 28 जानेवारीला 6 वाजता आम्ही विज्ञान प्रदर्शनी ठिकाणी पोहोचलो. आमचे राहण्याची व्यवस्था विज्ञान प्रदर्शनाच्या ठिकाणापासून 8 ते 10 किलोमीटर इतकी दूर होती. मात्र आमचे अध्यक्ष साहेब व पर्यवेक्षक साहेब यांची व्यवस्था मात्र त्या ठिकाणीच होती बरं का. तिथे पोचल्यानंतर आम्ही नोंदणी केली व संध्याकाळचे जेवण करूनच आम्ही निवास व्यवस्थेकडे निघालो. कारण दुसऱ्या दिवशी विज्ञान प्रदर्शनाच्या ठिकाणी सकाळी वेळेत लवकर पोहोचायचे होते. ठरल्याप्रमाणे कुठल्याही प्रकारच्या मनोरंजक कार्यक्रमाशिवाय अतिशय शांततेमध्ये 53व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन पार पडले व सर्व विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व सहभागी शिक्षक आपापले साहित्य घेऊन दिलेल्या क्रमांकावरती आपापल्या पेंडॉलमध्ये दिलेल्या कोड क्रमांकानुसार सज्ज झाले. एवढा मोठा विज्ञान प्रदर्शन म्हटल्यावर फोटो सेशन तर होणारच ना, तर सर्वांनी या फोटो सेशनचा लाभ घेतला. वेगवेगळ्या ठिकाणी सर्वांनी फोटो सेशन केले व विज्ञान प्रदर्शनाच्या प्रथम दिनी मूल्यमापनासाठी सज्ज झाले. विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय होता विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी स्टेम. या मुख्य विषयाअंतर्गत खालील उपविषय देण्यात आले होते. 1. शाश्वत शेती. 2. कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिकला पर्याय. 3. हरित ऊर्जा. 4. उदयोन्मुख तंत्रज्ञान. 5. मनोरंजक गणितीय मॉडेलिंग. 6. आरोग्य आणि स्वच्छता. 7. जलसंवर्धन आणि व्यवस्थापन. या मुख्य व उपविषयांअंतर्गत संपूर्ण प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे मॉडेल्स विद्यार्थी व शिक्षक घेऊन सहभागी झाले होते. तो राजा आणिक कुठले दळहाले प्रारंभी जे अद्भुत
अद्भुत वाटे गहन भीतीदायी. या विश्वाचा स्वभाव कळता भय उरले नाही. या दुनियेचे मर्म न कळता जगणे केवळ फुका. जे दिसते ते असेच काहे, हे दिसते ते तसेच काहे, उलगडण्याला शिका. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. वाहून गेलेल्या पाण्याचा ढग बनतो तो कसा. 53वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन 2025-26 इतक्या पटकन कसे 4 दिवस याचे पार पडले हे तर कळलेच नाही. वेळ आली आता निकालाची. आमचे जिल्हाध्यक्ष साहेब आणि पर्यवेक्षक साहेब स्वतः पुढे होऊन प्रदर्शनामध्ये अतिशय उत्तम कामगिरी बजावली. हे पहा, आमचे जिल्हाध्यक्ष साहेब स्वतः वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसोबत चर्चा करताना, तर जिल्हाध्यक्ष साहेब व पर्यवेक्षक साहेब निकालाच्या कार्यक्रमाच्या वेळी निकालाच्या प्रतीक्षेत दिसतायत. पहा, स्पर्धा म्हटली की कोणीतरी जिंकणार, कोणीतरी हरणार, कोणाचा तरी नंबर येणार, कोणाचा तरी येणार नाही. पण आमची पूर्णच धाराशिव टीम अतिशय स्पोर्टिंग स्पिरिटची होती. निकालाची आम्ही सर्वजण वाट पाहत होतो आणि ती वेळ आली जेव्हा आमच्या जिल्ह्यातील प्राथमिक गटातून शिक्षक निर्मित साहित्य या गटामध्ये श्रीमान पालके सरांनी चक्क राज्यातून प्रथम क्रमांक पटकाविला. आमचा तर आनंदच गगनात मावेना. आम्ही सर्व स्पर्धक वैयक्तिक म्हणून सहभागी नव्हतो झालो, तर आम्ही धाराशिव जिल्ह्याचे नेतृत्व करायला सहभागी झालो होतो. त्यामुळे जरी इतर विद्यार्थी किंवा सहभागी शिक्षकांचा क्रमांक नाही आला, तरी आम्हाला तिथे शिकायला खूप काही भेटले. नवनवीन संकल्पना समजल्या, नवनवीन प्रोजेक्ट्स बघायला मिळाले आणि विशेष खास बाब म्हणजे आमच्या जिल्ह्याचे नेतृत्व म्हणून प्राथमिक गटातून शिक्षक निर्मित शैक्षणिक साहित्यामध्ये पालकी सरांनी बाजी मारलीच. त्यामुळे आपल्या धाराशिव जिल्ह्याची मान आणखीनच उंचावली. याचा आम्हाला सर्वांना खूप खूप अभिमान वाटला आणि सर्वांनी सरांचे खूप खूप अभिनंदन देखील केले. श्री संदीप तुळशीदास पालके, जय हिंद विद्यालय, क तडवळे, ता जिल्हा धाराशिव. कर्मवीर मॅथ एक्सप्रेस या नावाचे शैक्षणिक साहित्य घेऊन सर या प्रदर्शनामध्ये सहभागी झाले होते. सरांचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. सर्वात शेवटी आपणा सर्वांच्या माहितीस्तव या राज्यस्तरीय 53व्या विज्ञान प्रदर्शनाचा संपूर्ण एकत्रित निकाल सोबत जोडला आहे. आजची कहाणी आहे उत्कंठेची, टीमवर्कची आणि एका मोठ्या विजयाची. चला पाहूया. तर 53व राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन नुकतंच संपले. 4 दिवस खूपच रोमांचक होते. आता वेळ आहे निकालाची आणि सगळ्यांचं लक्ष लागलंय अर्थातच धाराशिव जिल्ह्याच्या टीमकडे. इथे बघा, जिल्हाध्यक्ष आणि पर्यवेक्षकांसारखे सगळेच जण निकालाची वाट बघतायत. पण गंमत म्हणजे या टीमचं स्पिरिट खूपच भारी होतं. स्पर्धा म्हणजे हार जीत तर असणारच. त्यांच्यासाठी जिंकणं महत्त्वाचं नव्हतं, तर नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या हे जास्त महत्त्वाचं होतं. आणि मग ती वेळ आलीच. घोषणा सुरू झाली आणि धाराशिवच्या टीमनं श्वास रोखून धरला. घोषणा झाली. शिक्षक निर्मित शैक्षणिक साहित्याच्या गटाची हा एक महत्त्वाचा गट आहे आणि धाराशिवला मिळाला अख्ख्या राज्यात पहिला क्रमांक. क्या बात है. विजेते आहेत श्री संदीप तुळशीदास पालके. हा एक जबरदस्त विजय होता. या विजयानंतर टीमच्या आनंदाला काही सीमाच नव्हती. खरंच एक अविस्मरणीय क्षण. हेच तर, ते फक्त स्वतःसाठी नाही तर संपूर्ण धाराशिव जिल्ह्यासाठी तिथे होते. श्री पालके यांचा या यशाने जिल्ह्याला खूप मोठा मान मिळवून दिला. हा सगळ्यांचा विजय होता. चला तर मग आता बघूया की हा जिंकलेला प्रकल्प नक्की होता तरी काय.
प्रकल्पाचं नाव होतं कर्मवीर मॅथ एक्सप्रेस. श्री पालके यांनी तयार केलेलं एक खास शैक्षणिक साहित्य. हे आहेत ते शिक्षक श्री संदीप तुळशीदास पालके, जय हिंद विद्यालय, केताडवाळे येथील. शेवटी एक प्रश्न उरतोच की असा एक विजय संपूर्ण समाजासाठी किती महत्त्वाचा असतो, नाही का? धाराशिव जिल्ह्याने प्राथमिक गटातून शिक्षक निर्मित साहित्य यामध्ये प्रथम क्रमांक पटकावून एक मानाचा तुरा आपल्या यशामध्ये ऍड केलाय. मग काय सेलिब्रेशन तो बनताय बॉस. तुम्हाला विश्वासच बसणार नाही असे जबरदस्त सेलिब्रेशन आम्ही कॉलेजच्या प्रांगणामध्ये पालखी सरांसोबत केलंय. खरंच खूपच आनंदाचा क्षण होता तो. राज्यातून प्रथम क्रमांक मिळवणे म्हणजे अतिशय गौरवास्पद गोष्ट आहे, ज्याचा आम्हा सर्वांना खरंच खूप खूप अभिमान आहे. पण आता हे सेलिब्रेशन शाब्दिक न सांगता तुम्ही स्वतःच पहा. बसतोय का विश्वास? हे आमच्या टीममधले सर्व शिक्षक आहेत. नाद करा पण आमचा कुठं. #धाराशिव जिल्हा. लाईव्ह झाला, लाईव्ह व्हॉट्सअपला लाईव्ह आहे, ग्रुपवरच आहे. सरांचे सेलिब्रेशन तर केलेच, पण आमचे जिल्हाध्यक्ष साहेब श्रीमान स्वामी सर व पर्यवेक्षक साहेब श्रीमान पाटील सर यांनी आम्हा सर्वांचे कौतुक देखील केले आणि त्याच कॉलेजच्या प्रांगणावरती आम्हाला ट्रॉफी व सर्टिफिकेट पुन्हा एकदा देऊन आम्हा सर्वांना अनेक शुभेच्छा दिल्या व आणखी पुढे तयारी करण्याचे मार्गदर्शन देखील केले. त्यांचे कौतुकाचे शब्द आम्हाला पुन्हा नव्याने प्रेरणा देतील आणि नक्कीच पुढच्या वेळेस आणखी क्रमांक आम्ही पटकवणार असे आश्वासन देखील त्यांना दिले. संपूर्ण धाराशिवच्या टीमच्या वतीने दोघांचेही खूप खूप आभार. अतिशय उत्साहात हे 53वे विज्ञान प्रदर्शन नागपूर येथे पार पडले. प्रदर्शनादरम्यान जमेल तसे आम्ही सायंकाळच्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी नागपूर येथील पर्यटन स्थळांना भेट देखील दिली. यामध्ये प्रथम दिनी आम्ही नागपूर येथील प्रसिद्ध दीक्षाभूमी आणि कोराडी देवी मंदिर या ठिकाणी व्हिजिट दिली. अतिशय सुंदर पर्यटन स्थळे आहेत ही. तुम्ही देखील एकदा नक्की भेट द्या. सर्वांनी फोटो सेशन केले. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पोजेस. सर्वांनी आनंद घेतला या पर्यटन स्थळांचा. मुलं देखील खूप खूप खुश झाली.
तिसऱ्या दिवशी आम्ही सर्वांचे आवडते रमन सायन्स सेंटर येथे गेलो. अतिशय सुंदर आणि शैक्षणिक सहलीला एक उत्तम पर्याय. पण एक अडचण अशी झाली की आम्हाला जायला तिथे खूपच उशीर झाला. त्यामुळे तिथे अगदी धावती नजर आम्हाला तिथे टाकावी लागली. पण काही हरकत नाही, आणखीन एकदा तिथे जाण्याचे आम्ही पुन्हा एकदा नियोजन केले. तिथले सर्वात आवडलेले ठिकाण म्हणजे तेथील 3D सायन्स शो. अतिशय थ्रिलिंग. खरं तर 3D शो बंद होण्याची वेळ झाली होती, पण आमच्या आदरणीय स्वामी सरांनी त्यांना रिक्वेस्ट करून आम्हाला आत घेण्याची परवानगी मागितली. आणि खरंच की त्यांनी घेतली देखील आम्हाला आतमध्ये, आणि त्या शोचा आनंद आम्हाला घेता आला. तुम्हाला देखील हाच 3D शो पाहायचा आहे का? तर एक हलकीशी झलक म्हणून एक शॉर्ट क्लिप मी या व्हिडिओच्या शेवटी ऍड केलेली आहे, ती आवर्जून पहा. जाऊ तिथे फोटो सेशन. रमन सायन्स सेंटर बंद होण्याची वेळ झालीच होते. मग काय, लवकरच बाहेर आलो आणि सर्वांनी वेगवेगळ्या ठिकाणी फोटो सेशनला सुरुवात केली आणि मनसोक्त फोटो काढले. म्हणतात ना, असेल आवड तर निघते सवड. अगदी तसंच आमच्या गुरव सरांना मात्र खूपच नाद फोटोंचा. त्या श्याम सोबत इतके फोटो काढले की तो बिचारा परेशान झाला. बरं ठीक आहे, आता तुम्ही या 3D शोचा आनंद घ्या. ही पहा क्लिप तुमच्यासाठी. ये एक टिकट है जिसके शरीर पर कई तरह के पैटर्न और रंग होते हैं जो इसे परिवेश में चिपने में मदद करते हैं. छलावरण का ये कमाल क्रम विकास से आया है. तेज आंखों और नुकीले पंजों वाला ये शिखर शिकारी ताकत और आजादी का प्रतीक है. बॉल्ड ईगल जिसके विशाल पंख 7.5 फुट तक फैल सकते हैं. लेकिन जंगल की इस खूबसूरती के नीचे हर पल जीवित रहने का संघर्ष जारी रहता है. ये हिरण शांति से भोजन कर रहा है, बेखबर अपनी ओर बढ़ते हुए खामोश शिकारी से जो उस पर नजर गड़ाए हुए है. लेकिन कोई बात नहीं, यहाँ खूबसूरती अभी भी बाकी है. इसके आगे एक नया रोमांच आपका इंतजार कर रहा है, अलग अलग दुनियाओं के जंगलों का पता लगाने के लिए. दूर तक खुला हुआ सवाना का ये मैदान शिकारियों के जंग का मैदान है. आइए सवाना के शानदार जानवरों को करीब से देखते हैं. इन ज़ेब्राओं की धारियां प्रकृति का अनोखा छलावरण है जो वहीं शिकारियों को धोखा देने में मदद करती है. ये विशाल गैंडा अपनी शानदार सींग के साथ 3,500 किलो तक वजनी हो सकता है. सवाना का राजा शेर एक कुशल शिकारी है. ये पूरे पारिस्थितिकी तंत्र को संतुलित रखने में महत्वपूर्ण भूमिका निभाता. अरे वाह, ऊपर देखिए, ये है जिराफ, पृथ्वी का सबसे लंबा जमीनी जानवर. इसकी ये लंबी गर्दन जो 6 फीट तक लंबी हो सकती है उसे ऐसे पेड़ों तक पहुंचने में मदद करती है जहां पर दूसरे जानवर नहीं पहुंच पाते. सवाना के विपरीत वर्षावन में लगभग कोई खुले मैदान नहीं होते. वर्षावन पृथ्वी पर सबसे अधिक जीव जंतुओं का घर है. 8 पैरों वाली ये प्यारी टीला अपने बालों से भरे पैरों से अपने आसपास के वातावरण को महसूस करती है और अपने शिकार को जहर से काबू कर लेती है. नदियां जंगल की जीवन रेखा के रूप में काम करती है. ये जंगल के सभी जीवों तक जरूरी पानी और पोषक तत्व पहुंचाती है. वो देखो, वहां पर एक विशाल गोरिल्ला है जो पृथ्वी पर पाए जाने वाला सबसे बड़ा प्लैनेट है. लगता है उसे हमारे मौजूदगी कुछ खास पसंद नहीं आई. ये बुद्धिमान जीव अविश्वसनीय रूप से ताकतवर होते हैं. इथून निघालो आणि आम्ही पोहोचलो थेट फुटाळा लेक बघायला. थोडासा दूर होता, पण प्रेक्षणीय स्थळ होते म्हणून आम्ही तिथे देखील गेलो. पण मूड ऑफ. तिथे गेलो तर तिथे देखील आतमध्ये एंट्री करण्याचे गेट बंद झाले होते. मग काय, बाहेरूनच पाहून त्याचा आनंद घेतला. आतमध्ये तर जाताच आले नाही. एक गमतीची गोष्ट म्हणजे आमचे ड्रायव्हर साहेब जाधव दादा यांनी 4 दिवस जी कमाल केली नाही ती आज केली. थोड्या वेळासाठी तर सर्वांच्या तोंडचं पाणीच पळालं होतं, पण केलं मॅनेज. पण मी नाही सांगणार व्हिडिओमध्ये. थोडीशी पर्सनल होती. निमित्त होतं ते पठाण सरांच्या अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनचा. मग काय, इंटरनेट तर बंद. मग तिथेच साईडला सर्वांनी मिळून पठाण सरांची अॅनिव्हर्सरी देखील एकट्यासोबतच साजरी केली. खरंच अशा आठवणी नेहमीच आपल्यासोबत असाव्यात असे वाटते.
आता सर्वात सिक्रेट गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. ती म्हणजे अशी की शेवटच्या दिवशी समारोप कार्यक्रमाला थोडा वेळ होता. मग काय, मी आणि वृषाली मॅडम निघालो थेट मेट्रोने स्टेशनला. मेट्रो सिटीमध्ये जायचं आणि मेट्रोत बसायचं नाही असं कधी होईल का? काँग्रेस नगरहून अगदी 7-7 रुपयांमध्ये तिकीट काढून आम्ही पोचलो थेट सीताबर्डीला आणि मनसोक्त अशी शॉपिंग केली आणि नागपूरची फेमस संत्रा बर्फी देखील खरेदी केली. आणि हो, बर्फी तर सगळ्यांनाच हवी होती, पण कोणीच यायला तयार नाही. मात्र पालखे सरांनी आम्हाला पकडले की त्यांनी आम्हाला फोन करून सांगितले की माझ्यासाठी देखील बर्फी घेऊन या, आणि आणली. ती बरेच झाले यांचाच नंबर आला की राज्यस्तरावर प्रथम. खूपच छान हा योगायोग. समजावा की काय माहिती नाही. सर, आमचे पुन्हा एकदा आभार मानले पाहिजेत हो तुम्ही. आता वेध लागले परतीचे. हो ना, अतिशय उत्साहामध्ये हे 5 दिवसीय 53वे विज्ञान प्रदर्शन पार पडले. आता बक्षीस वितरण समारोप साधारणपणे संध्याकाळी 5 वाजता संपला. सर्वांनी आपापले साहित्य घेऊन गाडीकडे धाव घेतली आणि आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. पुन्हा एकदा नागपूर, यवतमाळ, वर्धा या मार्गाने. पण जाताना आम्ही ठरवले होते की माहूरच्या देवीचं दर्शन घ्यायचे, तिथून थेट औंढा नागनाथ आणि पुढचा प्रवास तसाच लातूर मार्गे कंटिन्यू करायचा. पण दिनांक 1 फेब्रुवारी रोजी आम्ही संध्याकाळी साधारण 11 वाजता माहूर येथे मुक्काम केला. पहाटे देवीचं दर्शन घेतले. दुपारपर्यंत औंढा नागनाथ येथे पोहोचून तेथील दर्शन घेतले आणि लातूर मार्गे निघालो. सर्वात पहिल्यांदा लातूरला श्रीमान स्वामी सरांना ड्रॉप केले आणि लगेच मॅडमनी आम्हाला परतीच्या प्रवासासाठी गरम गरम पोहे बनवून आणून दिले होते बरं का. किती धन्यवाद करावे मॅडमचे काही कळेना बघा. खूप चविष्ट होते पोहे. पण आम्ही लगेच न खाता थोडे पुढे जाऊन एका ठिकाणी थांबून पोह्यांचा आस्वाद देखील घेतला. खूपच छान होते पोहे. यानंतर कळंब, येरमाळा, धाराशिव, तुळजापूर, उमरगा मार्गे गाडी पुढे निघाली आणि सर्वांना आपापल्या ठिकाणी ड्रॉप करत करत गाडी पुढे गेली. आमचे गुरव सर शेवटच्या रीडिंगचा पण फोटो काढला बरं का आणि लगेच ग्रुपवर टाकला. शंका नको उगीच कुणाला, नाही का. खूपच छान प्रवास झाला. सर्वात जास्त आभार तर टेम्पो ट्रॅव्हलर गाडीचे ड्रायव्हर दादा जाधव दादा यांचे. आम्हा सर्वांना सुखरूप घरी पोहोच केले त्यांनी. खूप खूप धन्यवाद दादा. तसेच जिल्हाध्यक्ष साहेब, पर्यवेक्षक साहेब, पूर्ण सहलीचे नियोजन केलेले आमचे गुरव सर, सर्वांचे खूप खूप आभार. तसेच ट्रिपमध्ये सहभागी संपूर्ण धाराशिव टीम, सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार. सर्वांच्या सहकार्याने आपली ट्रिप यशस्वी झाली आणि खूप साऱ्या गोड आठवणी आणि अनुभव घेऊन आम्ही आपापल्या घरी परतलो. आणि पुन्हा वेध लागले आहेत की पुढच्या वर्षी सुद्धा राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी आपल्याला पोहोचायचे आहे आणि तयारी देखील आम्ही सुरू केली आहे बरं का. थँक्यू. शब्द संकलन करताना काही चुका झाल्या असतील तर माफी असावी. पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप आभार.